जय गुरु. जय गुरु. जय गुरु. ती अनेक वचन. चालेल, आपण सुरुवात करूयात. आणि मी काल पाठ क्रमांक 4 पर्यंतचे सर्व पाठ त्याचं अभ्यास साहित्यामध्ये त्याच्या PDF उत्तरासकट ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आणि कालपर्यंतची सगळी रेकॉर्डिंगही अपलोड झालेली आहेत. चालेल, आपण सुरुवात करूयात. काल शेवट कोण करत होतं आपल्यामध्ये? चांदणी झालं होतं. बघा, या संभारम करू. सेनापर्यंत झालं होतं सर. वाहिनी वाहिनी आणि बरोबर आहे. काही तत्र वाहिनी न गमिष्यती. इथपर्यंत झालं होतं. म्हणजे झालेलं आहे. हा, 9वं वाक्य. आणि कोण करत होतं काही लक्षात आहे? माझ्या तरी नाहीये. माधुरीताई किंवा विजयताई असं काहीतरी होते. लक्षात ठेवा. माधुरीताई, मोहिनीताई म्हणताय का? हम्म. बर, जर कोणालाच आठवत नसेल तर मग आपण छायाताईंकडेच आय जाऊया. थिंक सीमा नंतर कोण असतं ते त्यांचं मग चालू विद्याताई तेंडोलकर चालू आहेत. का त्यांचं म्हणजे सीमा नंतर एक किंवा दोघांचं झालं होतं असं मला वाटतंय, पण नाही तसं नाही, मग असतील तर मग विद्याताईंचं झालं असणार आहे. बहुतेक माझं मोहिनीताईंचं झालेलं झालेलं पाहिजे होतं. तर करते मी परत, झालं होतं माझं. नाही नाही, बरं, तुमचं झालं होतं मग मोहिनीताईंचं मोहिनीताई नाव करता घेतो. होत्या. हो सर. हा, मोहिनीताई, मग तुम्ही 9वं वाक्य घ्या. यह नगरी बहुत बड़ी है. मराठीत सांगा सगळ्यांना एकदा. अं, ही नगरी ती नगरी खूप मोठी आहे. खूप मोठी आहे. हा. ही म्हणजे यह. आपल्याला संस्कृतमध्ये करायचं आहे ना सर? हो, आता हे हिंदी आहे ना, आपल्याला मराठीत कशाला करायला सांगतील ते? हिंदीचं मराठी. सह संस्कृतमध्ये पण नगरला नगरच म्हणतात ना सर? नगरी हा, प्रदेशी काय नगर नाही सर. नगर आणि प्रदेशचा काय संबंध आहे ताई? मला आठवत नाहीये शब्द. हा, मग अस्मिन इथे नाही. नगरे, नगर ना. हा, नगरला नगरच म्हणतात ना, नगरला म्हणून नगर विचार. म्हणा, हरकत हा, नाही. तस्मै नगरे अस्मयी का अति बरं? का सप्तमी का घेतली? काही आपण स्थानवाचक मध्ये काही म्हणजे ह्या शहरात असं काही सप्तमी. म्हणतोय का? हा सर, स्थानवाचक असलं तर आपण नाही सप्तमी पण घेतो ना सर. बर, ठीक आहे. वाक्यातला कर्ता काय आणि कर्म काय, चला ओळखा. अं, काय मोठं आहे तर नगरी. कोण मोठं आहे? कोण मोठं आहे? काय म्हणजे नगरी मोठी, म्हणजे मग नगरी. नगरी काय झाला? हा कर्ता. मग कर्ता कुठल्या विभक्तीत येतो? कर्ता प्रथमामध्ये. हा, मग आता अस्मिन नगरे ही प्रथमा होईल का? नाही, कारण की हे अकर्मक वाक्य आहे. ठीक आहे ना, पण आपण आता कर्ता ठरवला ना वाक्याचा, हम्म. तो प्रथमेत आहे. मग प्रथमेत नगरचं प्रथमा काय होईल? नगरच होईल ना सर. नगरम होऊ शकतं किंवा नगरम. नगरह होईल ना. नगरह होऊ फार फार तर शकतं. आपल्याला पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगामध्ये गोळ होईल आपला. हो. हा, पण प्रथमा का नाही तुम्हाला जमली? हम्म. मग आता एक ठरवा, नगरला नगरम म्हणायचं का नगरह म्हणायचं? नगरह. ठीक आहे, तो नगर असं म्हणायचंय का आपल्याला? तो नगरह म्हणजे
आपण तो नगर म्हणतो का? नाही, ती म्हणतो. सा. ती. ते ती. बर, मग ती म्हणायचं असेल तर नगरी आहे. हा. सहा. सा. हा, नगरी. मग आता सा म्हणजे नगरः. काय? ती. आणि हा. इथं आपण काय म्हणतोय? यह. यह. म्हणजे काय? ही. ही. मग ती आणि ही मध्ये फरक आहे की नाही ताई? हो. हा. काय आहे मग तो फरक? ही तत्. म्हणजे तुमच्या जवळ आहे ती. हा. ती म्हणजे तुमच्यापासून दूर आहे ती. एतः. हा, आता एतः म्हणलं तर काय होईल? समजा आपण एक क्षणभर चालू एतः. हम्म. एतः काय आहे? पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे? हम्म. एकदा तुम्ही नगरी म्हणलात, सा म्हणलात, म्हणजे तिला स्त्रीलिंगी केलं, मग तुम्ही एतः स्त्रीलिंगी. कसं म्हणलात मग? ते स्त्रीलिंगीच आहे सर. मग आपल्याला म्हणजे मला आज आठवत नाहीये. तत्. तत् म्हणजे ते ते. होईल ना? मग ती ते नगरी. ते आहे का? ती आहे का? ती आहे. ताई तुम्ही असं काय करताय अहो? यह म्हणजे काय? ही ना. मग ती कसं म्हणताय? एकदा ही एकदा ती, काय चाललंय? एक हम्म. काहीतरी ठरवा ना ताई. हम्म. बरं, तुम्ही आत्ताच मराठीत अनुवाद केलात की नाही? हो सर. हा, ही नगरी अतिशय मोठी आहे किंवा खूप मोठी आहे. मग आता ही ला शब्द शोधा. एषा किंवा इयम. ओके नाही? हम्म. अयम. ईशान. एषा. अयम म्हणजे पुल्लिंगी हा. इयम म्हणजे न. स्त्रीलिंगी ही. स्त्रीलिंग. ही. हा, आणि इदम म्हणजे नपुंसकलिंगी हे. हा, ही, हे ना मराठीत. हो. हा, मग नगरीला नगरी झालं कारण की ती प्रथम आहे, करता येतो वाक्यातला. अतीव, हो. बहुत. अति बहुत. हा. आता नगरी ही स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याचं विशेषण बडी आहे, म्हणून विशाला झालं. विशाला असते. बरोबर आहे की नाही? स्त्रीलिंग आहे हो. ना, आपण स्त्रीलिंगी नगरी बद्दल बोलतोय. येत आहे का लक्षात ताई? हो हो, आलं सर. हा, एकदा काहीतरी ठरवायचं, पुल्लिंग घ्यायचं का नपुंसकलिंग घ्यायचं, नाही, नंतर ते ही आहे का स्त्रीलिंगी. ती हा. आहे. पण मग मला त्याच्यापासून त्यासाठी इकडे तिकडे प्रॉपर जायचं नाही. शब्दच नव्हता आठवत. हा, मग असं म्हणा की मला हे आठवत नाही, मला हा शब्द नाही, पण ही नगरी असं मला म्हणायचंय. हा, ही नगरीच म्हणायचं होतं, पण मला त्यासाठी हा, प्रॉपर शब्द नव्हता आठवत ऍक्च्युली. मग जरी तुम्ही तत् करून जर असतं ना तरी चाललं असतं, ता नगरी म्हणलं असतं तरी चाललं असतं. बर्फाच्या ऐवजी एषा. हीच्या ऐवजी ती एषा नगरी. किंवा इयम नगरी. इयम हा शब्द मला आठवत हा, नव्हता. आता एषा आणि इयम मध्ये काय फरक आहे ताई सांगा एकदा, मी तुम्हाला सांगितला होता. ईशा. एषा म्हणजे जेव्हा आपण स्पर्श करू शकतो, करू जी शकतो. आपल्या खूप जवळ असतो ती. जवळची वस्तू असली तर आपण ईशा हा, करतो, पण आणि आपण थोड्याफार ज्याला अंतरावर असेल तर इयम म्हणतो. इयम करतो. बरोबर आहे? हम्म. हा, आणि इथे दोन्ही चालतं, कारण की नगरी ही काही गोष्ट अशी नाही की जिला अगदी स्पर्श करायचा असतो. त्यामुळे एषा आणि इयम हे दोन्ही चालू शकतं. ठीक आहे? हो हो, ठीक आहे. हा, चालेल. पुढचं घ्यायचं, छायाताईंकडे आपण जायचं. हो सर. हं. तुम उदास क्यों हो? हा, तू मराठीत सांगा एकदा उदास सगळ्यांना. तू उदास का आहे? हा, का त्वम म्हणजे काय? किमर्थम. किमर्थम? हं. तुम म्हणजे त्वम. त्वम त्वम उदास. किमर्थम. त्वम किमर्थम? आणि हो म्हणजे
असी. असि असि त्वम किमर्थम असी. आता येऊन जाऊन आपल्याला उदासला शब्द बघायचा आहे. हो बरोबर आहे. विषीण. काय विषण्ण. विषण्ण असि त्वं किमर्थ विषण्ण असि विषण्ण. त्वं किमर्थ विषण्णः असि हा, तू का विषण्ण आहेस, का उदास उदास आहेस. बरोबर ना. वर्तमान काळ आहे. अस्मि स्वः हो अस्मा असि स्तः स्थ अस्ति स्तः सन्ति. अच्छा अस्त तो येतो. हो सर हा, लताताई किंवा उदासीनः पण चाललं असतं. उदासीन कोणाच्या तरी घरचं बोलणं ऐकू येतंय, त्यांनी म्यूट वर जा. लताताई हा, आणि जर का घरी बोलत असतील तर मग आपण अपर्णाताईंकडे जाऊ. हा बोलते सर. हा हा, ठीक आहे, मग चालेल, बोला. माझं आहे का आता? हाँ हो, नदी तुम्हीच आहे, नदी तुम्हीच. के हो नदी के किनारे कौन बैठा है? हा, मराठीमध्ये सांगा आम्हा सगळ्यांना. नदीच्या किनारी कोण बसले आहे? बस, अगदी बरोबर. वर्तमान काळ आहे. तर नदीच्या किनारी म्हणजे षष्ठी. बर, ठीक आहे. नदी बैठा है म्हणजे हा, बसला आहे म्हणजे हा, बसलेला शब्द तीर तीर. उपविष्ट. हा हा, उपविष्ट. हा, आणि कह तीर. हा, कोण म्हणजे कह. बरोबर आहे, नदी अगदी बरोबर आहे. कह उपविष्ट अस्ति किंवा किनारे. हा, नदी किनारे, तीरे. किनारे. बरोबर आहे ना. गंगा तीरे म्हणतो ना आपण. तीरे. हा, तसं नदी किनारे, तसं नदी तीरे. कह कह उपविष्ट. उपविष्ट. संपलं, बरोबर आलं. तर इथे नद्या तीरे असं चालेल का? का, कशाला नदी तीरे का नाही करता येणार समास? नद्या म्हणजे जास्त सगळीकडे अगदी तिथं षष्ठी करायलाच पाहिजे का मराठीप्रमाणे? नदीच्या किनारी, नदी किनारी का नाही आपण म्हणू शकत? हे म्हणू शकतो, पण ते नद्या तीरे तुम्ही चुकीचं करू होईल का? शकता, व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे, पण आपण हीच आपल्या आता सवय करायला लागायची की उगाच नको त्या ठिकाणी विभक्त्या नाही वापरायचा. जेव्हा शब्दाचे आपल्याला संधी करता येतात, समास करता येतात, त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि म्हणून बघा, इथे पण नदी तीरे केलेला आहे उपयोग. बरोबर. हा, व्याकरण दृष्ट्या तुमचं चुकलेलं नाहीये. नद्या हा व्याकरण दृष्ट्या तुम्ही बरोबरच आहात. पण छोटा शब्द जर का होत असेल, कमीत कमी अक्षरांमध्ये जर का आपला भाव आपल्याला व्यक्त करता येत असेल तर का नाही करायचा? हो की नाही? म्हणून शक्यतो आपण संधी आणि समासाचा वापर करायचा आहे. जर वापर केला नाही ना, तर आपण कायमच त्या इंग्लिश भाषेसारखं तोडकं 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 लिहित राहू. आपण म्हणतोच की रिव्हर फ्रंट म्हणतो ना. म्हणतो. हो. हा, मग का म्हणतो हो ताई? ऑन द फ्रंट ऑफ अ रिव्हर का नाही म्हणत? नाही, मला व्याकरण दृष्ट्या तर बरोबर आहे. समहाऊ नदी तीर असं, नदी तीरावर असं आपण मराठीत म्हणतो म्हणून ते मराठी वाटलं, म्हणून मी नदी तीरे नाही केलं. नाही नाही, आपल्या मराठी मधले बहुतेक करून ताई 95 ते 98% शब्द हे बेधडक तुम्ही संस्कृत मध्ये वापरा. कारण की आपली मराठी 95 ते 98% संस्कृत वरूनच आलेली आहे. आणि आपण म्हणतो ना गंगा तीरे, यमुना तीरे. हा, म्हणूनच मला ते मराठी हा, वाटलं. मग तिथे मी नदी तीरे.
ठीक आहे, हो. हरकत नाही, चालेल. कोण करत होत आता? माझ्या मते आपण ताई नाही, लता ताई करत हो होत्या. मी आहे आता. हा, आता 12वं वाक्य आपण ताईंकडे, बरोबर. आज चांदणी में हम भी वहां बैठेंगे. हा. आज चांदण्यात आम्ही सुद्धा तिथे बसू. हा, आम्ही सुद्धा, आम्ही वयम सुद्धा अपि, तिथे बसू. बरोबर आहे की नाही? वयम वयम अपि अपि तत्र. तत्र, आणि बैठेंगे म्हणजे भविष्य काळात आहे. भविष्यकाळ, उपविष्टचा भविष्यकाळ येईल, पण मला तो येत नाही. नाही, उपविश्य बैठेंगे ना, उपविष्टसी. उपविश्यामः. आम्ही आवह आमह होत ना, उपविश्यामः, कारण की भविष्य करायचं म्हणजे स्य काळ करायचा आहे आपल्याला. मग वयमपि उपविश्यामः एवढं, तत्र उपविश्यामः एवढं झालं. आता आज म्हणजे काय? अद्य. सुंदर, छान. चांदणी में, कौमुदी आपण शिकलो होतो. कौमुदी. हा, मग कौमुदीचं सप्तमी करायची. कौमुदी. हा, करा, चुकू देत, हरकत नाही, करा. नद्याम होत ना, तसं कौमुदी होईल का? ठीक आहे, आपण करून बघूयात. नाही. कौमुद्याम. कौमुद्याम होईल. हा, अद्य वयमपि कौमुद्याम तत्र उपविश्यामः न होता वेक्ष्यामः होत ते. हा, एवढंच आहे. उपविश्यामः न होता वेक्ष्यामः असं होतं. वेक्ष्यामः. अद्य वयम अपि कौमुद्याम तत्र उपवेक्ष्यामः. हा, उपविश्य धातूचं हे भविष्यकाळी रूप आहे. भविष्यकाळ. क्षला य असं होणार. हा, क्ष अर्धा, त्याला य. लक्ष मधला क्ष. चालेल. सर, उद्या कदाचित मी नसेन, मेसेज नको टाकायला म्हणून आता. नाही, हे बघा, तुम्ही जर का आजारी वगैरे असाल आणि बरेच दिवस येणार नाही, नसाल उद्या तरच टाका, नाही तर एखादा दिवस येणार एखाद नसाल तर दिवस. कोणी काही कळवायची गरज नाही. हो. हा, हो. पुढे कोण आहेत? निशिगंधाताई आज झाल्यात? नाही, त्या 11 तारखेपर्यंत 8 का 11 पर्यंत येणार नाही. अरे हो, बरोबर आहे, नाही का? त्या म्हणल्या होत्या की मी 10 दिवस गावाला जाते. मला 8 का 11 आठवत नाही. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मग एकदम आपल्याला सीमाताईंकडे जाऊ. हो. वह कौन नदी में स्नान करता है? तो कोण नदीमध्ये अंघोळ करतो आहे? हा, कोण? आता बघा, सह तह नदी में नद्याम स्नानम करोति. नद्याम सह कह स्नानम करोति. कौमुद्याम स्नाती तसं होतं? नद्याम. स्नाती पण होईल. स्नाती पण होईल. स्नाती सह स्नान करोति. 14. कोण करतंय पुढे? विद्याताई तेंडुलकर आल्यात का? भारत में अनेक नदियां हैं. भारतात अनेक नद्या आहेत. तर आता भारतचा आपण जेव्हा उल्लेख करतो ना, तेव्हा भारत वर्षे म्हणायचं, बरं का ताई? कधी भारत असा नुसता वापर होत नाही. त्यामुळे भारत वर्षे अनेक नदिया. अनेक नदी शब्दाचं अनेक वचन, बरोबर आहे? काय आहे मग ते? नद्याः अस्ति. अनेके किंवा बहवः नद्यः. बहवः नद्यः सन्ति. नद्याः नाहीये, नद्यः. ठीक आहे, नदी, नद्यौ, नद्यः असं येते.
हम्म. ठीक आहे. अनेके किंवा बहव दोन्ही चालतील. पुष्कळ. हो. हं? आणि अनेके हे हे काय म्हणतात त्याला, अनेक वचन आहे, बहुवचन. हा हा. हा. इथे यांनी खरं भारते केलंय, पण आम्हाला नंतर सरांनी एकदा सांगितलं होतं की कधी भारते म्हणायचं नाही, भारत वर्षे म्हणायला पाहिजे. त्यामुळे मी ती चूक हम्म. दुरुस्त करतो, कारण की ती चूकच आहे. आता मी हे करून ठेवतो. तुमच्या नंतर कोण आहे ताई? विद्याताई नंतर नदियों आज मी है। हा अच्छा, कपिल जी आले का? नदियों का जल मीठा होता है हा, आणि नद्यांचे पाणी गोड असते. अगदी बरोबर. म्हणजे हे नदी नाम जलम जलम मधुरम अस्ति. मधुरम भवती हा, अस्ति. ओके नाही. असते. हा हा, नदियों का म्हणजे अनेक आहेत, बरोबर आहे. हो. हा, काय केलं होतं तुम्ही ते? नदी नाम जलम हा, मधुरम भवती होईल ना ते? बरोबर. नदी नाम जलम मधुरम अस्ति. ते नदी नाम षष्ठी मध्ये जाईल म्हणजे इथं हो, नद्यांचे से. पाणी. बरोबर. हा, चला अशा रीतीने मग आपला अने एकदम संपतोच आहे का आपला पॉइंट? बर, ओके. मला कल्पना नाही आली. ठीक आहे. म्हणजे आपला 5वा पाठ पण संपलाय. हा, पण आता एकदम पुढचा पाठ घेऊ. 6वा. चतुर्थ, पंचम, षष्ठ. चालेल. चला, आता आपण क्रियापद बघतोय. आणि ही बहुतेक सगळी यातली जर का शेवटची 2 सोडली तर बहुतेक सगळी क्रियापद त्यांनी जी रूप दिली आहेत ती परस्मैपदी रूप दिलेली. कोण वाचतंय? रुपालीताई वाचतात तुम्ही? हो, सगळे हा, वाचू? सगळी वाचा तुम्ही. हो, चालेल. तृप तृप्यती, तृप्त होणे. तृष तृष्यती, प्यास लगना म्हणजे तहान लागणे. हा, तृषा आपण म्हणतो ना. तृषा, तृषा म्हणजे हा, तहान. तहान. नश नश्यती, नाश होणे. बरोबर, आता अगदी सरळ सोट आहे. पुष पुष्यती म्हणजे पुष्ट होणे, म्हणजे बरोबर आहे. धष्टपुष्ट असं. दष्टपुष्ट मधला पुष्ट. शम शाम्यती म्हणजे हा, शांत होणे. शांत होणे. शीत म्हणजे अग्निशमन जे करतो. शमन. बरोबर आहे. म्हणजे काय, बरोबर. थोडक्यात ते येऊन फायर फायटर जे असतात ते अग्नी विझवतात. म्हणजे काय, विझवतात. अग्नीला शांत करतात. शांत करतात. म्हणून तो अग्निशमन. हा, शिव शिव्यती, सीना म्हणजे शिवणे. शिवणे. हा, मराठीमध्ये शिवणे. आपल्या शिवणे. म्हणजे जे शिंपी करतो ते, हा, किंवा तुम्ही बायका जे घरी कपडे फाटले की ते सुईदोऱ्याने शिवून शिवणे देतात ते. वगैरे. तसं. हा, ष्ठिव ष्ठिव्यती हा, म्हणजे थुंकणे. थुंकणं म्हणजे थुंकणे. बरोबर आहे. आपण पान खाऊन जे थुंकतो त्याला ष्टिव्यती म्हणायला पाहिजे. ष्ठिव्यती. ऋष्यती हर्षित होणं म्हणजे आनंदित होणे किंवा हर्षित हा, होणे. हर्षित होणे, आनंदित होणे दोन्हीच. युद्धते म्हणजे लढणे, म्हणजे युद्ध करणे. बरोबर. आणि हे आत्मनेपदी रूप आहे बघा. आत्मनेपदी आहे. हा, ते एते अंते मधलं. ए वहे महे से एथे द्वे ते एते अंते. बरोबर. हा, बरोबर. पुढे. बुद्ध्यते जानना म्हणजे जाणून घेणे.
हा, म्हणजे बघा, बोध झाला मला, हा, बोध. म्हणजे मी ते बोध शब्द जाणून तिथे घेतलं. नाही. हम्म, बरोबर आहे. बरोबर. किंवा बुद्धी, अशी गोष्ट जी आपल्याला जाण निर्माण करून देते, ती, त्याला बुद्धी म्हणतात. हा, येतंय लक्षात? हो, हा, बरोबर. हे बघा, हे आपले हे जे शब्द आहेत ना, आपण कुठे ना कुठेतरी वापरत असतो, फक्त आपण त्याच्या मुळाशी कधी गेलेलो नसतो, एवढंच. बरोबर आहे. बाकी हे काही नवीन शब्द नाही आहेत कुठले, आपल्याला मराठी भाषिकांना तर नक्कीच नाही आहेत. हो, बरेचसे तर यातले आपण वापरतोय. ठिव्यती सोडला तर आय थिंक स्टीव मात्र अगदी हा, वापरलेलं नाही आपण कधीच. अगदीच हा, नवा आहे तो. हा, पण नाहीतर हर्ष, हर्ष होणे वगैरे तर आपण वापरतो. वापरतो. एक मिनिट, फोकस नाहीये. हा, चालेल. आता बघा, आपण ऋकारांत शब्द बघतोय. तर कर्तृ म्हणजे करणारा, आपण म्हणतो ना कर्ता, याचा कर्ता कोण आहे, तो जो शब्द आहे करणारा, तो कर्तृ हा खरा शब्द आहे, ऋकारांत शब्द आहे तो, आणि ऋकारांत पुल्लिंगी. तसाच पितृ पण आहे. पितृ म्हणजे पिता, मूळ शब्द आहे पितृ, ऋकारांत आहे, आणि मग ही त्याची रूप आहेत. ठीक आहे. आता आपण विशाखाताईंना सांगू, कर्तृ शब्द ताई तुम्ही आम्हाला सगळ्यांना वाचून दाखवा. कर्ता, कर्तारौ, कर्तारः प्रथमा, कर्तारं, कर्तारौ, कर्तुर्, कर्तुन् द्वितीया, हम्म. कर्त्रा, 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 कर्तृभ्यां, कर्तृभिः तृतीया, कर्त्रे, कर्तृभ्यां, कर्तृभ्यः चतुर्थी, कर्तुहि, हि, कर्तुहि, कर्तुहु. हु आहे नाही का? हा, उ आहे ना, उ कर्तुहु, असला की हु व्हायला पाहिजे. हो, कर्तुहु, कर्तुभ्यां, कर्तुभ्यः पंचमी, कर्तुः, कर्त्रोः, 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 कर्तॄणां षष्ठी, कर्तरि, कर्त्रोः, कर्तृषु सप्तमी, कर्तः, हे कर्तः, हे कर्तः, हे कर्तारौ, हे कर्तारः संबोधन. हा. आता बघा, इकडे उजवीकडच्या कोष्टकात आपल्याला दिलेले आहेत की काही शब्द कर्तृच्या सारखेच चालणार आहेत. ते म्हणजे धार्तृ, धारण करणारा, दार्तृ, देणारा, श्रोतृ. बघा, श्रोतृवृंद आपण म्हणतो ना, बरोबर आहे. आपण आता ह्या शब्दात आपण नेहमी वापरतो, श्रोतृवृंद. हो हो हो. बरोबर आहे. गायनाच्या कार्यक्रमामध्ये समोर जो सगळे रसिक प्रेक्षक असतात त्यांना उद्देशून आपण म्हणतो. हम्म. नंतर सवितृ, आणि त्याच्यावरून सविता हा शब्द झालेला आहे. सूर्याचं नाव सविता पण आहे ना, पण मूळ शब्द आहे तो सवितृ, आणि शेवट आहे वक्तृ, म्हणजे वक्ता. आता मला एक सांगा, आपण जेव्हा म्हणतो वंदे मातरम, बरोबर आहे, तर तो शब्द आहे मातृ, आणि अहम मातरम वंदे असं ते खरं वाक्य आहे. जेव्हा आपण वंदे मातरम म्हणतो म्हणजे मी मातेला वंदन करतो. मातरम
इथे मातरम कर्तारम सारखी द्वितीय आहे. मी आईला वंदन करतो. येते लक्षात? वंदे मातरम तर आपण दररोज म्हणतो. आणि पितृचं पिता होतं, मातृचं माता होतं, एकवचन. परत एकदा कोण वाचेल? तर तुमच्या नंतर कोण आहे? विशाखाताई नंतर मोहिनीताई. हो सर. हा. माझा एक काय झालं? कोणाचं राहून गेलं का मध्ये? माझा सुकेशाताई आल्यात का? हो हो हा हा, नाही नाही, मग ताई मग तुम्ही असं करा, तुम्ही पिता हा शब्द चालून दाखवा आम्हाला. बापरे. नाही, तुमच्या समोर हे आहेत ना मग. हम्म. हो तर पण पिता आणि म्हणजे फक्त याच्या ऋकारांत प्रमाणेच चालतो का तो पितृ असल्यामुळे? हा, पितृ कर्तृ असाच आहे ना तो. नाही, इथे कर्तृ हम्म, पितृ. हम्म. ठीक आहे, तुम्हाला जर का तसं वाटत असेल ना तर आपण हा, आता हा तर शब्द वाचता येईल तुम्हाला, पितरा आणि मात्रा. हे वाचा, चला, हरकत नाही. पिता पितरौ पितरः प्रथमा, पितरम पितरौ पितॄन् द्वितीया, हा, पित्रा. आता इथे ताई 1 मिनिट थांबा बरं का. इथे हा पितृन शब्द नीट बघितलात का तुम्ही? इथे खाली 2 वाटे आहेत. 6 हा आकडा जसा दोन. आपण काढतो ना, म्हणजे दीर्घ येतो ऋकार. हा हा उशी सारखा. ऱ्हस्व ऋकार नसून दीर्घ ऋकार आहे. हम्म. हा, हा छोटासा फरक लक्षात यायला हवा. हम्म. म्हणजे इथे बघा, हा पितृ मध्ये एकच वाटी आहे खाली, आणि इथे मात्र 2 वाट्या आहेत. द्वितीयाला परत एकच आहे. द्वितीय म्हणजे कुठलं म्हणताय तुम्ही? खाली तृतीया, द्वितीयेचे खाली तृतीया बहुवचन. हो हो हो, हा, बाकी सगळीकडे एक एकच आहेत. आणि परत हा इकडे षष्टी मध्ये बघा, परत 2 आल्यात वाट्या. हा दीर्घ त्याला दीर्घ ऋकारांत म्हणतात. म्हणजे द्वितीय बहुवचन आणि षष्ठी बहुवचन ह्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं लिहिताना. ठीक आहे, चालेल. तुम्ही द्वितीय वाचत होतात ते. पितरम पितरौ पितॄन् पित्रा. सुंदर, छान उच्चार केलात, अगदी पितृन म्हणजे दीर्घ केलात, म्हणजे सगळ्यांना समजेल. पित्रा पितृभ्यां पितृभिः तृतीया, पित्रे हम्म. पितृभ्यां पितृभ्यः चतुर्थी, पितुः पितुभ्यां पितृभ्यां पितृभ्यः पंचमी, पितुः पित्रोः पितॄणां षष्ठी, पितरी पित्रो पितृषु सप्तमी, हे पितः हे पितरौ हे पितरः संबोधनम. हा, आता बघा, आपण एक वाक्य काय म्हणत आलो, न मातुः परदेवतम म्हणायचो की नाही? म्हणतो की नाही? म्हणजे आईसारखे दुसरे दैवत नाही. इथे पंचमी येते, मातुः, न मातुः परदेवतम. आईपेक्षा तुलना आली आहे ना, म्हणून पंचमी. म्हणून पंचमी आहे. न पितुः परदेवतम म्हणजे पित्यासारखा दुसरा देव. देव नाही. बघा, ही वाक्य आपण काय म्हणत आलो, न मातुः परदेवतम, पण आपल्याला माहिती नसतं की अरे ही पंचमी आहे.
अजून मला तुम्हाला काय सांगायचं होतं, हा मातृ आणि पितृ आणि हे तर आपण बघितलं होतं, धातृ, दातृ, श्रोतृ, सवितृ आणि वक्तृ. तर आता एक काम करा, तुम्ही उद्याला श्रोतृच श्रोता हा पुल्लिंगी शब्द गृहपाठ म्हणून लिहून आणा याच्यावर. ठीक आहे, या प्रकारे अगदी पितृ बघून जरी लिहिलात तरी हरकत नाही, पुस्तकात बघून जरी तुम्ही तसाच श्रोतृ लिहिलात तरी हरकत नाही. ठीक आहे, एक विचारू का? कर बोला कर- बोला. कर्तृ आपण जे करणारा बघितलं, कर्तृ हा. आणि हे पितृ, हे दोन्ही खरं ऋकारांत पुल्लिंगी शब्द आहेत ना? हो हो, कर्तृ पण मग करणारा. त्यांच्यामध्ये फरक आहे थोडासा. हो, कारण की एकाला रफार आहे आणि दुसऱ्याला रफार नाहीये वर. बघा, कर्तृ आहे तो, कर्तृ वरती त्याला रफार आहे बघा. हा, आणि पितृ मध्ये रफार नाहीये, पण म्हणून- आहेत शेवटी खाली एक वाटी असलेलेच दोन्ही शब्द आहेत. एक वाटी म्हणजेच ऋकारांत. मग असंच जर आता आकारांत शब्दावरती रफार असेल तर त्याचं पण हे विभक्ती वेगळ्या होतात का मग? हो, आता बघा ना, मातृ आहे पण तो परत इथे. हा, त्याच्यावर रफार नाहीये. मला तुम्ही रफारवाला नाही. एखादा शब्द आणून पण- दाखवा, आपण करूयात तो. नाही, हे मातृ हा हा. ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. बघा ना, इथं पण म्हणलंय ना, आपण पितृ पुल्लिंग आधी आणि जे- मातृ स्त्रीलिंग. आपण आधी जे आकारांत इकारांत जे शब्द धरले, तर त्यातल्या कुठल्या शब्दावरती जर रफार आला असेल तर त्याला मग नाही, त्याचं- रफाराचा प्रश्न नाहीये इथे ताई. इथे खाली जी वाटी आहे ना, त्याचा प्रश्न आहे. म्हणून त्याला ऋकारांत म्हणले, या वाटीमुळे म्हणले. याच्यामध्ये रफार वरती आहे, हे कर्ता मधला कर्तृ असा तो शब्द आहे, कर्तृ नाहीये, कर्तृ. हो, पण त्या रफाराने त्याची विभक्ती बदलली ना, ऋकारांत शब्द नाही, असून. कुठे बदलली? कर्तृ हा कर्ता पुल्लिंगीच आहे, ऋकारांत पुल्लिंगी शब्द आहे, पितृ सारखा. रफारामुळे कधी लिंग बदलत नाहीत. ओके, बर. हा, कारण की मग तसं जर का तुम्ही म्हणलं असेल तर मग इथे मातृ मग स्त्रीलिंगी का झालं हो? पितृ मात्र पुल्लिंगी आणि मातृ मात्र स्त्रीलिंगी का? दोन्हीकडे वाट्याच आहेत की. पण मातृ म्हणजे माता हा शब्दच स्वतः स्त्रीलिंग आहे ना. बरोबर. हा, हे लक्षात घ्या. आणि इथे जेव्हा धातृ, कर्तृ, श्रोतृ, इथे पुल्लिंगी अपेक्षा आहे. सवितृ म्हणजे सूर्य, तो सूर्य आहे, ती सूर्य नसतो कधी. हा, आता आपण मुलीचं नाव सविता ठेवतो, पण खरं बघायला गेलं तर सवितेचा खरा अर्थ सूर्य या अर्थाने आहे. पण म्हणून सूर्य स्त्रीलिंगी नाहीये. आपण बरोबर. मुलीला सविता म्हणतो, माला, ललिता, तसं सविता म्हणतो आपण. पण म्हणून शत्रू सूर्य स्त्रीलिंगी नाही होत. शत्रू शब्द पण असाच चालेल का? पितृ सारखा नाही, तो शत्रू आहे. ट्रू आहे. हा, त्र अस्त्र मधला त्र येतो, हा, आणि इथे तूच्या खाली वाटी आहे, तृ. त पाहिजे आपल्याला, त आणि हे पाहिजे. हा, आता लक्षात आलं तुमच्या. हा, त पाहिजे. हा, उकारांत बद्दल आपण बोलत नाही. शत्रू हा उकारांत शब्द आहे, पण हा. पितृ हा ऋकारांत शब्द आहे. हम्म. रूची मात्रा पाहिजे. बोला. भ्रातृ भ्रातृ होईल ना तसा? हो, भ्रातृ आहे ना, अगदी बरोबर आहे रुपाली ताई. आपण नाही का म्हणतो मम भ्राता म्हणजे माझा भाऊ. समजलं आता. बरोबर आहे, तो भ्रातृ आहे. भ्र म्हणजे